निकाल लागून आता 3 ते 4 महिने झालेले आहे, परंतु कसारा येथील न्यू वंडरलँड हायस्कूल यांनी त्यांच्या शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी संकल्प मोरे याचा दाखला आडून ठेवला होता आणि तो 10वीची परीक्षा पास झालेला असताना सुद्धा त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी फार अडचणी तयार झाल्या होत्या। आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी त्याची व्यथा आम्हाला सांगितली आणि मग आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा भेटलो आम्ही आणि त्यांना विचारपूस केली। तर आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी काही फी भरलेली आहे, काही फी शिक्षकांकडे दिलेली आहे, काही फीच्या पावत्या आमच्याकडे आहेत, परंतु त्यांनी आडमुठी धोरण आखून त्यांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत हा फी भरत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा दाखला देणार नाही। आणि ह्या त्यांच्या आडमुठी भूमिकेमुळं एका चांगला होतकरू विद्यार्थी जो भविष्यामध्ये तो चांगलं यश संपादन करू शकतो अशा विद्यार्थ्याला अडवणूक करून दाखला ठेवून आणि त्या शिक्षण हे खंडित प्रकार चालला होता। परंतु आम्ही जनहित संकल्प सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, शिक्षण अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी यांना आणि कसारा पोलीस स्टेशनचे PI यांना निवेदन देऊन आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेचा धसका घेऊन काल संकल्प मोरे ह्या विद्यार्थ्याला त्याचं मार्कशीट आणि शाळेचा दाखला दिला आणि म्हणूनच त्याचा पुढील मार्ग शिक्षणाचा मोकळा झाला आहे। अशी गोष्ट, ही गंभीर गोष्ट आहे। शिक्षण विभागाने ह्या वंडरलँड हायस्कूलकडे जातीने लक्ष घालून त्यांचा जो चाललेला भोंगळ कारभार, अनौद्योगिक कारभार, पालकांशी उद्धटपणे वागणं, अशा काही म्हणजे अडचणी म्हणजे ह्या आहेत भूमिका, त्याच्यासाठी शासनाने त्यांच्यावरती चौकशी करून कारवाई करायला पाहिजे। आणि आपले उज्ज्वल महाराष्ट्राचे जो चॅनल आहे तो सर्वसामान्य जनतेचा, गरिबांचे अडीअडचणी, व्यथा तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडून संपूर्ण शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। आणि आमचे जे ह्या चॅनलचे उपसंपादक सोमनाथजी भगत साहेब हे नेहमी सर्व गावातल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि अडीअडचणी असणाऱ्या गरजूवंतांच्या माहिती ही पोहोचवण्याचं या माध्यमातून काम करत असतात। त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद। उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, कसारा, शहापूर।